राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते। 2 जुलै 2025 रोजी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, सुनील जाधव यांना माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी कडेगाव हद्दीत झालेल्या जबरी चोरीतील आरोपी सोन्याचे दागिने विक्रीसाठी कडेपूर मार्गावर येणार आहेत। डोंगराई साखर कारखानाजवळ सापळा रचून पोलीस पथकाने कारवाई केली। 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली। त्यांची नावे पुढीलप्रमाणे: सुधाकर अशोक गोहिते, वय वर्ष 39, राहणार कोतीस, तालुका कडेगाव; कादर शरीफ काझी, वय वर्ष 28, राहणार अबक, तालुका कडेगाव; प्रकाश श्रीरंग जाधव, वय वर्ष 36, राहणार माधळमुठी, तालुका खानापूर. प्रकाश जाधवकडील पिशवीची झडती घेतली असता 3 मिनी गठ्ठे सापडले। आरोपींनी कबुली दिली गेल्या 3 महिन्यांपासून कडेगाव आणि परिसरातील विविध ठिकाणी जबरी चोरी, चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत। या गुन्ह्यांमध्ये वापरलेली मोटारसायकल आणि सोन्याचे दागिने पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहेत। आरोपी हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये कडेगाव, इस्लामपूर, तासगाव, विटा, आटपाडी, बिचनी, वांगी, कोकरूड, घरफोडी, चेन स्नॅचिंग प्रकरणास रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत।